आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। सिद्धरामय्या आज राजीनामा देण्याची शक्यता आहे। त्यामुळे कर्नाटकमध्ये नेतृत्व बदल होणार हे आता निश्चित झालंय। उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे राज्याची सूत्र सोपवली जाणार आहेत, तर सिद्धरामय्या आज राज्यपालांकडे राजीनामा खरं तर सुपूर्द करणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आतापर्यंत एकही नामांकन अर्ज दाखल झालेला नाहीये। महाविकास आघाडी महायुतीच्या उमेदवारांनी अधिकृत घोषणाच नाहीये, तर उमेदवारी जाहीर नसल्यानं इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली आहे। 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे, मात्र अधिकृत उमेदवारांची घोषणाच झालेली नाहीये। आरोग्य विभागाची माणुसकी ओशाळल्याचं चित्र आहे। एका अल्पवयीन अत्याचार पीडितेला तब्बल 10 तास ताटकळत ठेवण्यात आलं। बीडच्या केज उपजिल्हा रुग्णालयातील हा संतापजनक प्रकार आहे। वैद्यकीय तपासणीसाठी आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आलाय। आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। तर अंधेरीतील 7 हिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध आहे। फेरविचारासाठी प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर याबाबत वाद सुरू होता। आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। ऑनलाईन गेमिंग उद्योगाला धक्का बसलाय। कंपन्यांना आता 80,000 कोटी द्यावे लागणार आहेत। ऑनलाईन गेमिंगला सुप्रीम कोर्टानं थेट जुगार ठरवलेला आहे। देशातील ऑनलाईन गेमिंग उद्योगाला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिलाय। ऑनलाईन गेमिंगवर लावलेला 28% वस्तू आणि सेवा कर वैध ठरवत न्यायालयानं आता केंद्र सरकारच्या भूमिकेला पूर्णतः मान्यता दिली आहे। या निकालामुळे गेमिंग कंपन्यांना पाठवलेल्या तब्बल 80,000 कोटी रुपयांहून अधिक कर नोटिसा आता कायम राहणार आहेत, तर त्यांना ही रक्कम आता भरावी लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।